महेंद्र दगडू चव्हाण सर यांनी पत्रकार परिषद घेऊन गेल्या 22 वर्षांपासून मालेगाव एज्युकेशन सोसायटी भुईकोट किल्ला मालेगाव इथं माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले महेंद्र दगडू चव्हाण यांची भाजपच्या पदवीवर प्रोफेस्ट मालेगाव संयोजक नियुक्ती करण्यात आली। बागलांमधून उमेदवारी लढवण्यास ते इच्छुक आहेत। त्याची कारण आणि उद्देश बागलांकरांसह भाजपच्या निवड समितीपर्यंत त्यांच्या भावना पोहोचवण्यासाठी त्यांच्या समर्थकांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका मांडली। नमस्कार बागलांवासियो, मी महेंद्र दगडू चव्हाण सर गेल्या 22 वर्षापासून मालेगाव एज्युकेशन सोसायटी भुईकोट किल्ला मालेगाव या ठिकाणी माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे। मी माजी आदिवासी मोर्चा जिल्हा अध्यक्ष म्हणून बीजेपी या पक्षामध्ये कार्यरत होतो। आता सध्या मला बीजेपीने पदवीधर प्रकोष्ठ मालेगाव संयोजक यापदी नियुक्त केलेला आहे। बागलांमध्ये माझे काही मित्र आहेत, त्या मित्रांनी मला सहज सांगितलं की सर, बागलांना तुम्ही उमेदवारी करा, तुमच्यासारखेच परखड असं व्यक्तिमत्व बागलांना हवं आहे। आणि या पद्धतीने मी कामाला लागलो। मी सर्व ठिकाणी जाऊन आलो, म्हणजे आपल्या बागलांचे जेवढे काही खेडे आहेत ते सर्व खेडे फिरलो। खेड्यांमध्ये अनेक सूर मला ऐकायला आले। त्या सुरांचा मी विचार केला आणि मनात खुणगाट बांधली की आता गप्प बसायचं नाही, आता मात्र बागलांसाठी काहीतरी करून दाखवायचं। असं का मी मनामध्ये निश्चय केला, तर मी मूळ रहिवासी बागळ्याचा आहे आणि सध्या स्थायिक मी जायखेड्याला पण राहतो। जायखेड्याला माझं घर आहे, शेती आहे आणि मी या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर मला असं एक लक्षात आलं की गेल्या 50 वर्षात बागलांचा पाहिजे तसा विकास झालेला नाहीये। म्हणजेच नाहीच्या बरोबर म्हटलं तरी चालेल। MIDC सारखा प्रोजेक्ट अनेक ठिकाणी त्याचं भूमिपूजन होत आहे, पण शोकांतिका आहे की नावाला बागलान असा शब्द आहे, परंतु इथं साधी MIDC सुद्धा कोणी आणू शकलं नाही। दुसरी गोष्ट म्हणजे सिंचनाची अतिशय गंभीर अशी परिस्थिती आहे आणि ती सिंचनाची परिस्थिती तिला सुद्धा आपल्याला काहीतरी उपाययोजना भरभक्कम अशी आणायची आहे। तसंच माझ्या मनामध्ये एक सौर ऊर्जेवर चालणारा जे प्लॅन आहे तो मला या ठिकाणी उभारायचा आहे। मोठा असा सौर प्रोजेक्ट जर आपण उभारला तर निश्चितच आपलं जे घराचं लाईट बिल येत असतं त्याच्यावरही आपल्याला काहीतरी उपाययोजना करता येईल। तसंच शैक्षणिक दृष्ट्या जर बघितलं तर आज बागलांचा खूप काही असा विकास झालेला आहे असं मला वाटत नाही। कुठलं विद्यापीठ नाही, कुठले मोठमोठे कॉलेजेस नाही, इवन मेडिकल सारखे कॉलेज बागलांमध्ये कधीच येऊन जायला पाहिजे होते, पण आज जर बघितलं तर बागलांमध्ये BAMS कॉलेज सुद्धा नाहीये। ही एक फार मोठी शोकांतिका आहे। मित्रहो, या सर्व एक नाही अनेक समस्या या बागलांमध्ये आहेत आणि या समस्यांना तोंड फोडण्यासाठी म्हणजे वाचा फोडण्यासाठी मला उभं राहायचं आहे। माझ्या मित्रांनी मला जे उभं केलेलं आहे, उभं केल्यानंतर मला जी संधी प्राप्त होणार आहे या संधीचं मी सोनं करेल। या ठिकाणी मी एक शिक्षक आहे, मी सर्वांना आश्वासित करतो, सर्वांपुढे मी हात जोडून नम्र विनंती करतो की एक अभ्यासू व्यक्तिमत्वाला जर तुम्ही संधी दिली तर बागलांकरांचं जे स्वप्न आहे ते साकार झाल्याशिवाय राहणार नाही। एवढीच इच्छा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय। वामन शिंदे, अर्वाचीन महाराष्ट्र, सटाणा।